मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून शाजापूर जिल्ह्यातील लालाखेडी कुलमी गावातल्या 23 वर्षीय एका तरुणाने सल्फतच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली। त्याने मृत्यूच्या आधी 2 वेगवेगळे व्हिडिओ तयार केले होते। त्यातल्या एका व्हिडिओत त्याने आत्महत्येचं कारण देखील स्पष्ट केलं। त्यानंतर त्याने तो व्हिडिओ सोशल मीडिया अपलोड केला। त्यानंतर आत्महत्या केली। ग्रामस्थांना हा प्रकार कळताच त्यांनी तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आलं नाही। या घटनेनंतर गावात सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। हा तरुण सोशल मीडिया सक्रिय राहत असे, तो आपल्या आजोळी राहत असे। सब इन्स्पेक्टर बाबूलाल डाबी यांनी सांगितलं की लालाखेडी कोलमी गावातून अशी बातमी कळाली की 23 वर्षांच्या एका तरुणाने आत्महत्या केली। पोलीस हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मृताचं नाव अंकित असल्याचं कळलं। त्याने सल्फतच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती। पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। त्याने सल्फतच्या गोळ्या खाताना स्वतः व्हिडिओ शूट केला आणि मरण्याआधी त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील तो पोस्ट केला होता। त्याने एकूण 2 व्हिडिओ तयार केले असून एका व्हिडिओत त्याने आत्महत्येचं कारण देखील स्पष्ट केलं आहे। अंकितने स्वतः शूट केलेल्या व्हिडिओत सांगितलं आहे की त्याने गावातल्या एका तरुणाच्या बहिणीशी 2 वेळा मोबाईलवरून संवाद साधला होता। त्यानंतर त्या मुलीचा भाऊ अल्ताफ याने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की अंकित एका जंगलात आहे। त्याने एका झाडाच्या खाली बसून सल्फतच्या गोळ्या खाल्ल्या। त्याने विष खाल्ल्याचं समजतात त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्याला घेऊन तातडीने जिल्हा रुग्णालयात गेले। डॉक्टरांनी त्याला तपासलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता। पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करून घेतलं आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला। आता या प्रकरणी गावातल्या अल्ताफ शाह नावाच्या तरुणाविरोधात बेरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचा उल्लेख अंकितने व्हिडिओत केला होता। पोलिसांनी सांगितलं की अंकित सोशल मीडियावर खूप सक्रिय होता। त्याने अनेक रील्स तयार करून इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले होते। अनेक व्हिडिओजमध्ये तो फिल्मी डायलॉग्सवर अभिनय करताना दिसत आहे। अंकित हा मूळचा भुतिया तलाब गावचा रहिवासी असून तो आपल्या आजोळी राहत होता।